Hello friends, my name is Professor Jadhav TL. Today we will going to learning about the plaster. So these are the some of the methods of plastering. Okay. So first we have to know about what is meant by plaster. A mixture of lime or the gypsum, sand and water, sometimes with the fiber added that harden to smooth solid, and it is used for the coating walls and the ceiling. It's called as a plaster. So plastering is the process of covering the rough surface of wall, column, ceiling and other building component with a thin coat of a plastic mortar to form a smooth durable surface. आता हे जे काही प्लास्टरिंगसाठी जे आपण मॉर्टर प्रिपेअर करतो त्याच्यामध्ये आपण सिमेंट वापरतो, सँड वापरतो, वॉटर वापरतो, काही काही सिच्युएशनमध्ये आपण फायबरसुद्धा ॲड करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे मॉर्टर प्रिपेअर करून जो आपण वॉलवरती, कॉलमवरती किंवा सिलिंगवरती जो आपण कोट अप्लाय करतो त्यालाच आपण प्लास्टरिंग म्हणतो. ओके. So the coating of the plastering material is termed as a plaster, and the plastering on an external exposed surface is known as a rendering. Okay. So properties of the good plaster. So these are some of the properties or features of the good plastering. It should be hard and durable. It should be possible to apply it during the all weather condition. It should adhere to the background and it should remain adhered during all climatic changes. It should be cheap and economical. It should offer good insulation against the sound and high resistance against the fire. It should effectively check the penetration of the moisture from the surfaces. Okay, so next one is the necessities of the plastering or objectives of the plastering. So plastering आपण का प्रोव्हाइड करतो? So is to provide the even, smooth, regular, clean and durable finish surface. That's why we provide a plastering coat on wall surfaces to provide an even, smooth, regular, clean and durable finish surface with improved appearance. It can be improve the appearance of the wall. It preserves and protect the surface. Okay, plastering preserve and protect the surface of the wall to cover up the use of the porous material of the masonry work. masonry work मध्ये जे काही पोरस मटेरियल आपण यूज केलेलं असतं त्याला कव्हरअप करण्यासाठी आपण प्लास्टरिंगचा कोट त्याच्यामध्ये अप्लाय करत असतो. एक्सटर्नल जे एजन्सीज असतात म्हणजे ऊन, वारा, पाऊस यांच्या अगेन्स्ट आपण ॲज अ प्रोटेक्टिव्ह कोटिंग म्हणून आपण प्लास्टरिंग त्या ठिकाणी अप्लाय करत असतो. इट गिव्स अ स्मूथ सर्फेस विच डस्ट अँड डर्ट कॅनॉट बी लॉज. एक स्मूथ सर्फेस आपण प्रोव्हाइड करतो जेणेकरून जी धूळ असते, जी डर्ट असतं त्या ठिकाणी जे ते अकोमोडेट करणार नाही त्या ठिकाणी, म्हणून एक स्मूथ सर्फेस प्रोव्हाइड करण्याचं काम हे प्लास्टरिंगचं असतं. ठीक आहे. प्लास्टरिंगमुळे एक ॲपिअरन्ससुद्धा जे इम्प्रूव्ह होतो स्ट्रक्चरचा, आणि जी काही डिफेक्टिव्ह वर्कमॅनशिप असते मेजनरी वर्क करत असताना जे काही डिफेक्टिव्ह वर्कमॅनशिप असते ते सुद्धा कन्सिल करण्याचं काम हे प्लास्टरिंगचं असतं. ह्या कारणामुळे आपण प्लास्टरिंगचा कोट त्या वॉल सर्फेसवरती अप्लाय करत असतो. नेक्स्ट वन इज अ टाईप ऑफ मॉर्टर. तर प्लास्टरिंगसाठी जे आपण मॉर्टर प्रिपेअर करतो त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. पहिला टाईप आहे लाईम मॉर्टर. सो इट मे बी आयदर फॅट लाईम और हायड्रोलिक लाईम. याच्यामध्ये जे लाईम यूज केलं जातं ते फॅट लाईम असतं किंवा हायड्रोलिक लाईम यूज केलं जातं. लाईम, सँड आणि वॉटर यांच्या मिश्रणामधून जे तयार होतं त्याला आपण लाईम वॉटर म्हणतो. हायड्रोलिक लाईम कन्सिस्ट ऑफ द पार्टिकल विच स्लाइक व्हेरी स्लोली अँड स्लो स्लॅकिंग मे कॉजेस द ब्लिस्टर्स. Okay, mixed proportion of the lime and sand is 1:3 to 1:4 for the fat lime and 1:2 for the hydraulic lime. तर हे जे मॉर्टरचं प्रपोर्शन असतं लाईम आणि सँडचं जे प्रपोर्शन असतं ते 1:3 किंवा 1:4 हे प्रपोर्शन असतं फॅट लाईमसाठी. किंवा जे हायड्रोलिक लाईम जर यूज करणार असो तर त्याचं प्रपोर्शन 1:2 इतकं असणार आहे. 1:3 म्हणजेच काय, 1 पार्ट सिमेंटचं, 1 पार्ट लाईमचा आणि 3 पार्ट सँडचे. ठीक आहे. जर समजा आपण 1 गुणी जर लाईम पावडर यूज करणार असू, 1 गुणी जर लाईम पावडर जर यूज करणार असू, 1 गुणी जर लाईम पावडर जर यूज करणार असू तर त्यासाठी आपण 3 गोणे आपण सँड यूज केलं पाहिजे. तर असं जे प्रपोर्शन आपण यूज करणार असू त्याला आपण 1:3 प्रपोर्शन म्हणतो. 1 गमेला जर आपण सिमेंट यूज करणार असू तर 3 गमेले आपण सँड यूज केली पाहिजे. 1:3. 1 गमेले जर आपण सिमेंट यूज करणार असू तर 4 गमेले आपण सँड यूज, 1:4चं प्रपोर्शन. त्याच्यानंतर ही लाईम मॉर्टर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सिमेंट मॉर्टर. लाईमच्या ऐवजी आपण सिमेंट यूज करतो. ठीक आहे. सिमेंटचं जे प्रपोर्शन, सिमेंट आणि सँडचं जे प्रपोर्शन हे करून मिक्स करून आपण जे मॉर्टर प्रिपेअर करतो त्याला आपण सिमेंट मॉर्टर म्हणतो.
सिमेंट मॉर्टर आपण बऱ्याचशा वेळेस आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. लाईम मॉटरचा खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोग होत नाही तेवढा सिमेंट मॉटरचा होतो. ठीक आहे. लाईम सिमेंट मॉटर काही सिच्युएशनमध्ये लाईम आणि सिमेंट हे दोन्ही मिक्स करून त्याचं मॉटर प्रिपेअर केलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द बोथ लाईम मॉटर ॲज वेल एज द सिमेंट मॉटर. याच्यामध्ये दोन्हीच्या प्रॉपर्टीज असतात. ॲडिशन ऑफ द लाईम इम्पार्ट्स प्लास्टिसिटी रिझल्टिंग इन अ स्मूथ प्लास्टर सरफेस. मिक्स प्रपोर्शन ऑफ द सिमेंट लाईम सँड दॅट इज 1:1:6 किंवा 1:1:8 किंवा 1:2:8 ह्या प्रोपोर्शनमध्ये ते लाईम सिमेंट मॉटर प्रिपेअर केलं जातं. नेक्स्ट वन इज द प्रिपरेशन ऑफ द ग्राउंड. ओके, सो इन द प्रिपरेशन कसं केलं जातं प्लास्टरिंगचं तर ते आपल्याला पाहायचं आहे. सो जॉईंट्स शुड बी रॅक्ड टू द डेप्थ ऑफ द 10 mm इन द ब्रिक मेझनरी अँड 15 mm स्टोन मेझनरी फॉर द प्रोव्हाइडिंग द की to the plaster. Mortar dropping and dust should be removed with a wire brush. Unevenness of the leveled before the applying the mortar. Surface should be washed with a clean water uniformly to produce optimum suction. Okay, so these are the some of the steps which is taken before plastering coat is applied. ज्यावेळेस आपण प्लास्टरिंग अप्लाय करायचं असतं त्यावेळेस बॅकग्राऊंड आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. आणि बॅकग्राऊंड प्रिपेअर करतो म्हणजे नेमकं काय करतो, जो प्लास्टरिंगचा कोट आपण अप्लाय करत असतो तो एक तर आपण ब्रिक मेझनरीवरती अप्लाय करत असतो किंवा स्टोन मेझनरीवरती अप्लाय करत असतो. स्टोन मेझनरीसाठी प्लास्टरिंग करत नाही आपण शक्यतो, पण जर कधी करणार असू त्याचे जे जॉईंट्स असतात ते आपण रॅक करून घेतो. 10 mm किंवा 15 mm ब्रिक मेझनरीसाठी 10 mm डेप्थपर्यंत आपण ते रॅक करून घेतो आणि स्टोन मेझनरीमध्ये 15 mm पर्यंत आपण ते रॅक करून घेतो, जेणेकरून आपल्याला एक की भेटते, ते प्लास्टर त्या ठिकाणी होल्ड करून राहतं. ओके, आणि हे करत असताना जे काही लूज डस्ट असतं, जी धूळ असते ते आपण ब्रशने साफ करून घेतली पाहिजे. अनइवननेस सरफेस ते लेवल करून घेतलं पाहिजे मॉटर अप्लाय करून. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लास्टरिंगचा कोट आपण अप्लाय केला पाहिजे. मेथड्स कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये, तर सिंगल कोट प्लास्टर. इन सिंगल कोट प्लास्टर इज प्रोव्हाइडेड फॉर द लेवलिंग ऑफ अ अनइवन सरफेस. सिंगल कोट आपण कधी प्रोव्हाइड करतो, अनइवन सरफेस लेवल करून घ्यायचं असेल तर आपण सिंगल कोट अप्लाय करतो. इट सील्स द सरफेस ऑफ द वॉल टू प्रिव्हेंट द वॉटर पेनिट्रेशन इन द वॉल. ओके, द थिकनेस ऑफ द सिंगल कोट शुड नॉट एक्सीड 12 mm अँड इट शुड नॉट बी लेस दॅन 6 mm. सिंगल कोटचं जो थिकनेस असते ते 12 mm पेक्षा जास्त नको आहे आणि 6 mm पेक्षा कमी नको आहे. द सरफेस ऑफ द फर्स्ट कोट केप्ट वेट टिल द सेकंड कोट इज अप्लाय. सेकंड कोट अप्लाय करायचं जर असेल तर सिंगल कोट तो वेट ठेवला पाहिजे, जेणेकरून एक प्रॉपर बॉन्डिंग किंवा बाइंडिंग त्याच्यामध्ये होईल. आणि याची जी थिकनेस असते सिंगल कोटची ती 12 mm जनरली असली पाहिजे. ठीक आहे. सिंगल कोट आपण काय अप्लाय करतो, तर बांधकाम करत असताना डिफेक्टिव्ह बांधकाम असेल किंवा एका लाईनमध्ये एका वळंब्यामध्ये बांधकाम नसेल तर त्या ठिकाणी अनइवननेस, त्या सरफेसमध्ये अनइवननेस येते आणि ते लेवल करायचं असेल तर अनइवननेस, तर त्या ठिकाणी आपण सिंगल कोट प्लास्टरिंग अप्लाय करत असतो. नेक्स्ट आहे डबल कोट. सिंगल कोट प्लास्टरिंग अप्लाय केल्यानंतर द सिंगल कोट इज क्लीन ऑफ ऑल द डर्ट अँड लूज मटेरियल. Okay, the lightly wet or patches apply at a suitable spacing to act as a gauges. Mortar is then thrown with a mason trowel, spread and rubble with the wooden floor. The thickness of the second coat is usually 6 to 10 mm. पहा, सिंगल कोट अप्लाय केल्यानंतर आपण काय करतो असतो, त्याला एक लेवल करून घेतल्यानंतर ते काही पॅचेस असतात. काही ठिकाणी असा पोर्शन असतो की मॉटर आणि वॉल सरफेस यांच्यामध्ये बॉन्डिंग होत नाही, त्याच्यामुळे असे पॅचेस पडतात. तर ते पॅचेस भरून काढण्यासाठी आपल्याला डबल कोट त्या ठिकाणी अप्लाय करावं लागतो. त्याच्यामुळे मेझनचे ट्रॉवेल असते, जी थापी असते, त्याच्याने आपण काय करतो, मॉटर त्या भिंतीवरती अप्लाय करत असतो. ठीक आहे. आणि ह्याची जी थिकनेस असते साधारणतः 6 ते 10 mm पर्यंत असते. याची थिकनेस खूप जास्त नसते, कारण की ऑलरेडी सरफेस इवन झालेला असतो, लेवल झालेला असतो. त्याच्यामुळे फक्त एक फिनिशिंग त्या ठिकाणी म्हणजे एक पॅचेस जे पडलेले असतात ते भरून काढण्यासाठी डबल कोट अप्लाय करत असतो. त्याच्यानंतर रफ फिनिश. त्याच्यानंतर काय करतो आपण, रफ फिनिश त्या ठिकाणी अप्लाय करत असतो. द मॉटर contain a coarse grain sand with a proportion 1:3. The rough finish in which the mortar is dashes against the surface by means of the large trowel and the surface is roughly finished by the light movement of the wooden float. त्याच्यानंतर आपण काय करत असतो, रफ फिनिश करत असतो. जे वुडन फ्लोट असतं त्याच्याने काय करत असतो आपण, रफली आपण काय करत असतो, फिनिश करत असतो. त्याच्यानंतर आपण स्पंज फिनिश त्याच्यामध्ये अप्लाय करत असतो. त्याच्यानंतर काही सिमेंट आणि वाळूचं मिक्सचर बनवून आपण त्याच्यावरती अप्लाय करतो आणि स्पंजने आपण ते काय करत असतो, त्याला एक टेक्स्चर देत असतो. इन दिस टाईप ऑफ फिनिश द स्पंज टेक्स्चर
surface are freely move or made on the final coat. स्पंज फिनिश फायनल कोट म्हणून आपण त्या ठिकाणी अप्लाय करत असतो. टेक्स्चर देण्यासाठी आपण स्पंजने त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. नीरू फिनिश ऑर द फिनिशिंग कोट. धिस कोट कन्सिस्ट ऑफ द क्रिएट व्हाईट ऑर द फॅट लाईन कॉल्ड ॲज अ नीरू. आता नीरू फिनिशिंग जे असते ते आपण इंटरनल साईडला आपण काय करत असतो, वॉलच्या इंटरनल फेसला आपण त्या ठिकाणी अप्लाय करत असतो. इन केस ऑफ द लाईम सँड मॉर्टर फिनिशिंग कोट इज अप्लाय इमिडिएटली आफ्टर फ्लोटिंग कोट. फिनिशिंग जो कोट असतो किंवा नीरू फिनिश ज्याला आपण म्हणतो तो रफ फिनिश अप्लाय केल्यानंतर लगेच आपण त्या ठिकाणी अप्लाय करत असतो बा. ओके, खूप डिले करून चालत नाही याच्यामध्ये नीरू फिनिश अप्लाय करत असताना. ठीक आहे, त्याच्यामध्ये लाईम वगैरे पावडर यूज केली जाते. त्याच्यानंतर स्टको प्लास्टर. स्टको इज अ नेम गिवन टू द डेकोरेटिव्ह टाईप प्लास्टर विच इज given an excellent finish. Stucco plaster can be used for the interior as well as exterior surfaces. It is usually laid in 3 coats, making up the total thickness of the plaster to the about 25 mm. The first coat is called as a scratch coat, and second finer coat also known as a brown coat, or a third is called as a finishing coat. Okay, plaster of Paris. Next one is a plaster of Paris. So the plaster of Paris obtained from the gypsum, which is naturally occurring material. It hardens within the 3 to 4 minutes of adding water. Retards are added to increase the setting time. It reduces the combination with the lime. It used for the ornamental work, repairing holes, cracks. POP has the properties of the fire resisting, light in weight, sound insulating, a good adhesion to the fibrous material. POP produces very smooth finish with a sharp edge at the corner. POP जे राहतं सिलिंगसाठी आपण अप्लाय करत असतो किंवा काही केसेसमध्ये आपण क्रॅक्स किंवा होल्स वगैरे असतील ते फिल करण्यासाठी आपण त्या ठिकाणी POPचा वापर करत असतो. पेंटिंग वर्क जरी करायचं जर असेल आणि काही पॅचेस जर असतील त्या वॉल सरफेसला किंवा होल्स असतील तर ते हे करण्यासाठी, क्रॅक्स वगैरे भरण्यासाठी आपण POPचा त्या ठिकाणी वापर करतो. म्हणजे जिप्समपासूनच तयार केलेलं ते प्रोडक्ट असतं, याला आपण प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणतो. Next one is a pebble dash or the dry dash finish. It is the finish in which the small pebbles or the crust stones on a suitable size are thrown to the freely apply final coat. याच्यामध्ये जे असतात ते पेबल्स असतात, पेबल्स त्या ठिकाणी अप्लाय करून फायनल कोटला आपण ते अप्लाय करतो. याच्यामध्ये सिमेंट आणि कोर्स सँडचं जे प्रपोर्शन असतं 1:6 असतं. क्लीन पेबल्स ऑफ द साईज वॅरिंग फ्रॉम द 10 mm to 20 mm आर द डॅश अगेन्स्ट द सरफेस. दे आर हेल्ड इन पोझिशन. इट इज अप्लाय 12 mm थिकनेस. आता हे पेबल डॅश जे असतं हे अप्लाय केल्यानंतर हा प्लास्टरिंग कोट अप्लाय केल्यानंतर पेंटिंग करण्याची गरज पडत नाही पहा. ठीक आहे, तर हे जे पेबल डॅश असतं त्याच्यामध्ये एक प्रकारचं फाईन ॲग्रिगेटच असतात, म्हणजे पेबल्स असतात ते आपण अप्लाय करतो. एक जे व्हाईट सिमेंट असतं ते ॲड करून त्याच्यामध्ये अप्लाय केलं जातं. कलरफुल पेबल्स त्या ठिकाणी यूज केले जातात. ठीक आहे, अशा पद्धतीने जे प्लास्टरिंगचा जो टॉपिक होता तो याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. थँक्यू.